आज आम्ही सगळ्यांनी बैठक घेतली होती। सगळ्या गावागावातले लोकांना बोलवून त्यांना विश्वासात घेतलं आणि त्या ठिकाणी राम सातपुते साहेब आणि त्या ठिकाणी रणजितसिंह नाईक निंबाळकर या दोन्ही उमेदवाराला आपल्या विठ्ठल कारखान्याचे सर्व सभासद व विठ्ठल कारखान्याचे सर्व सहकारी या आमच्या सगळ्याच्या वतीनं त्या ठिकाणी पाठिंबा देण्याची भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतली। आज विठ्ठल कारखान्याला त्या ठिकाणी सरकारच्या मदतीची आवश्यकता आहे आणि त्या ठिकाणी ते मदत करतायत। आज बँकेच्या माध्यमातून जो काही त्या ठिकाणी कारवाई आहे त्याला सरकार म्हणून त्या ठिकाणी आम्हाला दिलासा देईल आणि त्या ठिकाणी येत्या 2-3 दिवसांमध्ये त्या ठिकाणी कारवाईमध्ये आम्हाला मार्ग निघेल अशा आशा आहे। माढा आणि सोलापूर लोकसभेतील दोन्ही उमेदवार भाजपचे धोक्यात असल्यामुळे विठ्ठलच्या सभासदांच्या जी संस्था आहे त्याला अडचण करण्याचा प्रयत्न झाल्याची अशी भावना बोलून दाखवली नाही, तसं काय म्हणता येणार नाही, कारण ही कारवाई 2021 साली झालेली आहे। आता 2024 आहे। 3 वर्षापूर्वी मागच्या चेअरमनच्या भ्रष्टाचारामुळं मी आल्यावर 1 रुपया कर्ज घेतलं नाही। आज बातम्या ऐकतो आपण 442 कोटी कर्ज, परंतु त्यातला 4 रुपयेसुद्धा मी कर्ज घेतलेलं नाही। मागच्या चेअरमनच्या भ्रष्टाचार आणि कलतान कारभारामुळं हे कर्ज झालं आहे आणि याच्यावर गेले 3 वर्ष कारवाई सुरू होती, परंतु आम्ही कोर्टातनं वेगवेगळ्या माध्यमातनं गेल्या 2 वर्षात आम्ही 35 कोटी देखील भरलेत, परंतु ही कारवाई होत होती। परंतु 25 तारखेला अचानक स्टे उठला आणि त्या ठिकाणी 26 तारखेला कारवाई झाली, परंतु हे त्यांच्या प्रोसेसचा भाग होता, परंतु त्या राजकारणाशी जोडलं गेलं। परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून आम्ही त्यांना मदत मागितली आणि त्यांनी आम्हाला मदत दिली, म्हणून त्या गोष्टी चर्चा होते। विधानसभेचं काय भविष्य असेल आता हे आपण त्या ठिकाणी त्यांना आत्ताच्या सध्याला आपण लोकसभेला मदत करण्याची भूमिका घेतली आहे। कारखान्याला मदत होते, कारखाना चालणं आणि शेतकऱ्याला दिलासा देणं ही महत्त्वाचा टप्पा आहे। यानंतर पुढच्या गोष्टी भविष्यात आपल्याला नक्की सांगून आम्ही करू।